अनेक वारकरी जे आहेत ते पंढरीच्या वाटेवर प्रवास सुरू करतात. वारीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मागे वारी करण्याची काही वेगळी कारणं असतात. अनेक कारणं जी आहेत ती भक्तीच्या प्रयत्नासाठी असतात. अनेक कारणं जी आहेत ती आपलं आयुष्य पूर्णत्वाकडे नेण्याच्यासाठीची असतात. अनेक जी कारणं आहेत ती विठुरायाच्या भेटीची वारकरी देऊन ही वारी पूर्ण करतात. अशाच आजी आपल्यासोबत आहेत ज्या वयाच्या 90व्या वर्षी ही वारी करतायत. नेमकी ती वारी का करतायत, का त्यांनी इतक्या वारीला उशिरा सुरुवात केली, त्यांची दुसरी वारी आपण जाणून घेऊयात थेट त्यांच्याकडून. माऊली, नाव काय? पार्वताबाई दगडू टावरे. अच्छा, कुठून आलात? निरगुड सर. कोणती वारीच नाव काय, दिंडीच नाव काय? 26 नंबर आजमेळा दिंडी क्रमांक 26. आता एवढं मला काही आडानी माणसाला सांगता येत नाही, तेच सांगत आहे. कितवी वारी आहे? आता ही दुसरीच वारी आहे. सुनाची बहीण आहे, सुनाची बहिणीची सासू आहे. त्या म्हणल्या चालतावा त्यांच्या संग आली. का हो मग एवढ्या उशिरा वारीला सुरुवात? अहो आता तुम्हाला सांगते ना, तसा पोरांचा बाप वारला 20 वर्ष बहिणी पशी काढली. तुमच्या वाण्याचा माव लग्नाला आलं, पोरांचं पटानं मग माझ्या घरी येऊन घर बांधलं. मग तिथं पोरांची लग्न केली. तिथून पुढं मग आता परपंचाला हाय का सुटका जायला कुठे यायला. झाली नातवंड, मग ती सांभाळायची. आता झाली नातांची लग्न, लेकांची झाली. आता बाबा म्हणलं तुम्ही आपला परपंच सांभाळा तुम्ही. नातांची लग्न झाली? नात 2 नात सुना आल्या. अरे बापरे. आणि बघा मोठ्याच्या राहिल्या 2 जण. कितवी वारी आहे? दुसरीच वारी आहे आता ही. आता काय काय वाटलं वारीचे, मग आनंद मिळाला? अहो आता हा आनंदच आहे ना. आपण वारीला यायचं म्हणजे हा आनंदासाठीच यायचं. पांडुरंगाने हा आनंद केलाय म्हणूनच आपण आनंदात आलोय पांडुरंगाच्या वारीला. तसं येतोय का आपण? काय काय काम करता वारी? तुमचं खरं तर 90 वय, इतकं जास्त वय, काय काय काम करता? हे बघा, जे म्हणून ते काम करायचं. वारी म्हणजे तुम्हाला सांगायचे, संतांची सेवा करायची. तर मनपूर्वक भाकरी करायच्या, कालवण करायचं, मिरची वाटायची, मिरची निसायची, बटाटा चिरायचं. मग असं आपलं असं ते काम करायचं. समाधान वाटतं का? समाधान वाटतं. यातच समाधान आहे. असं वाटतं का थोडी लवकर वारी करायला पाहिजे होती? अहो मस्त वाटत लवकर वारी करायला पाहिजे, पण करता कायच्या जीवावर. आपल्याला आधार नव्हता ना, कोणचा आधार नाही, त्यामुळं करायला जाता कुठं. लोकांच्या ताब्यात जीवन. पोरं शाळा शिकायची, पोरांची लग्न करायची, पोरं जाणताली आता मोठाली करायची. मग कुठं कोणच्या जीवावर जायचं टाकून असं आहे ना. आता एवढी वारी करताय, बऱ्यापैकी जेवढं जमल तेवढं गाडीत पायी सगळं काम करून पाय वगैरे दुखत नाही का? पायी दुखाच्यात मग आपली घ्यायची गोळी बिळी एखादी, मग करायचं आपण पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मग ही पांडुरंगाची कृपा आपल्यावरती आहे म्हणून आपण वारी करायला येते. नाही तर मग कृपा नसल्या आपण काय वारी करायला येते? हा, अहो ज्ञान देवाने आपल्याला ज्ञान दिलंय म्हणून त्याच ज्ञानावर आपल्याला चालायचं. निराकाराने ज्ञान दिले, त्या निराकाराच्या प्रभूंनी आपल्याला संतांची सेवा करायला सांगितलेली म्हणून संतांची सेवा आपण करू. पंढरपूरला जाणार आहे अजून 8 दिवसांनी. आज 8 दिवस एकादशी आहे. काय आनंद आहे का? असं मग घरचं ध्यान होते का इकडं आल्याचं? तुम्हाला होते का? नाही ना आवत. एवढा आनंद लुटतो आणि तिकडे काय घरचं ध्यान होते? हा, येतात नाताचं फोन येतात, लिखीचं येतात, आपलं बोलायचं त्यांच्या संग आणि करायची वारी. आठवण येत नाही पण घरचे? आता काय आठवण एवढी पब्लिक आहे. अहो देवाने एवढा आपला आनंद लुटलाय. करमल का 8 दिवसांनी घरी गेल्या? वारी संपल्यावर करमल घरी गेल्या? नाही करमत. बुच्च लागत. एवढ्या पब्लिकामध्ये एवढा सोहळा, एवढा आनंदाचा सोहळा एकदा माणूस सोडून गेल्यावर करमत नाही. एवढं करेल. कुठून आलात तुम्ही? आळंदी, राहणार गावडेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा वारी तुमची? सासू सासऱ्यांनी केली 68 वर्ष. सासू सासरे करोनामध्ये गेले आणि नंतर मग ती धुरा आमच्याकडे आली. आमचे मालक मधुकर गायकवाड त्यांनी ना आम्ही मग हे पुढं चालू ठेवलं. मग आम्ही किती लोक आहे तुमचे? आहेत 101 लोक आहेत. वैयक्तिक किती वर्ष झाली वारी करून? मला 5 वर्ष झाले. सासू सासरे होते तेव्हा मी येत होते, पण मध्ये आधी येऊन वारी पूर्ण करत होते. आता घरी कोण कोण असतात? घरी मुलगा आहे, मुलीचं लग्न झालंय, मुलगा ऑनलाईन जॉब करतोय. आता घरी त्यांना सोडून आले, आठवण वगैरे येते का नाही? हा, येते ना मुलाची आठवण. आता मुलगा एकटाच ठेवलाय, त्याला डबा वगैरे लावलाय. मुलगी आहे, मुलीचा फोन येतोय सारखा, मुलाचा येतोय कुठे आहे काय आहे.
मध्ये ती घटना झाली त्याच्यामुळे सगळ्यांचे फोन येत होते, बहिणीचे, आईचे, भावाचे. काय वाटतं वारी करून? वारी करून ब्रह्मानंद असं वाटतं 6 महिने असावी ही वारी. जायचं तर संपलं आता 8 दिवसांनी परत हा, घरी. वाईट वाटतं. घरी असल्यानं वर्षभर ह्या वारीची आठवण येत राहते. असं. काय मिळालं वारी करून? आनंद, समाधान, हा आनंद, परमानंद. आणि हा आनंदच आपल्या इथं आहे. तोच आपल्याला बोलता येतोय, सांगता येतोय. आता तुम्हाला ह्या बाकीचं काय सांगून करतात ह्याचं? हा, पांडुरंगाने ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान दिले ते आपल्या इथं गाठल्याची बांधलेली. गठुड बांधा गठुड, हे गठुड इथं बांधलं ना ज्ञानाचं, ते सांगाय कामा येते. हे बाकीचं काय परपंचाचा आपला परपंच केला काय आणि झाला काय. फक्त बाबाजीचं ज्ञान आपल्याला, पांडुरंगाचं ज्ञान सांगता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे, आणि हेच ज्ञान घरी घेऊन जायचं. माऊली, आपण जगात बाहेर जर पाहिलं तर लोक पैसा, स्वार्थ या सगळ्या गोष्टीसाठी पाहिजे. इथं काहीच नाही तसं. आणि काय स्वार्थ करून करायचं आणि काय संघ न्यायचंय? ज्ञान संघ न्यायचंय. बास, पांडुरंगाचं ज्ञान संघ न्यायचंय, ज्ञानेश्वराचं ज्ञान संघ न्यायचंय. हे बास, पुण्य केले ते संघ न्यायचे, बाकी काही संघ न्यायचं नाही. आणि काही संघ येत नाही, सगळं जाग्यावर राहते. हा, आता मला एक सांगा शेवटचं, आता तुम्हाला पुढच्या वर्षी वारीला यावं, आता दुसरी वारी झाली, पुढच्या वर्षी यावं वाटतं का? अहो या वाटतं मग चुकी हात पाय राहून यायचं. पांडुरंगाने फुल्यावर यायला काय आपल्याला हरकत आहे? हा, आता या तुमच्यानी जे जगन मरण ते येईल, हे नाही सांगता येत येत. पण आता आपलं आज हात पाय चालत, आज बोलतो हेच करेल. काय अभंग ओळी काय पाठ झाली का नाही घेऊन? अभंग येतात, वजा येतात, सगळं येतात. एखादी म्हणून, एखादा अभंग म्हणून दाखव. आता काय अभंग तुम्हाला म्हणून दाखवू? कोणते दाखवा तुम्हाला आवडत? मला गुरु येईन कोणी तरला नाही प्राणी, गुरु येईन कोणी तरला नाही प्राणी. सांगत संत वाणी, साऱ्या संताची अभंगवाणी. हो हो वाणी, साऱ्या संताची अभंगवाणी. हो वाणी. वाल्या कोळ्यानी केलं ही पापरे, नारदाने दिलाई मंत्र ही त्याच रे. राम नाम म्हणून वाह्या गेला तरुणी, राम नाम म्हणून वाह्या गेला तरुणी. सांगत संत वाणी, साऱ्या संताची अभंगवाणी. हो वाणी, साऱ्या संताची अभंगवाणी. हो वाणी. ज्ञानेश्वरानी सद्गुरु केला, निवृत्ती चरणी लीन वधाला. रेड्यामुखी येद बोलविला त्यानी, रेड्यामुखी येद बोलविला त्यानी. सांगते संत वाणी, साऱ्या संताची अभंगवाणी. हो वाणी, साऱ्या संताची अभंगवाणी. हो वाणी. ज्ञानेश्वराची भोळी व भक्ती, केशर स्वामीची झाली कृपा दिष्टी. भक्ती साधवली हरीला जाणुनी, भक्ती साधवली हरीला जाणुनी. सांगते संत वाणी, साऱ्या संताची अभंगवाणी. हो वाणी, साऱ्या संताची अभंगवाणी. हो वाणी. ज्ञानेश्वरानी सद्गुरु मोडलं करू आता ध्यानाची. लक्षातून गेलं का? अरे वा, छान. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वारीचा जो आनंद उत्सव आहे तो या ठिकाणी साजरा होतो आणि अनेक ज्येष्ठ मंडळी जी आहेत ती या ठिकाणी वारीला येताना आपला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर या वारकऱ्यांचं वय जे आहे ते बऱ्यापैकी 90च्या पुढे आहे आणि एज इज जस्ट नंबर म्हणून ते या ठिकाणी वारी चालतात. खरं तर पाहायला गेलं तर जितकी संख्या लाक्षणिक वृद्धांची आहे तितकीच तरुणांची सुद्धा या वारीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण जे वातावरण आहे ते या अशा वारकऱ्यांनी जे आहे ते भक्तिमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. असे वारकरी वारीत चालतात, त्यातून त्यांना प्रेरणा आणि नवीन इच्छाशक्ती आणि विठ्ठलाच्या भेटीची आस जी आहे ती या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, बरड, सातारा.